गोवा, रत्नागिरी, ठाणे, सातारा, सोलापूर, हाँगकाँग, थायलंड, अर्जेंटिना, कॅनडा. नाही मी भूगोलाचा अभ्यास वगैरे असा नाही करत आहे. मला तिकडचं जे जगातल्या सगळ्यात उंच मोटरेबल रूटवर आपण आलोय ह्याचा अभिमान वाटायला लागला. एवढा सगळा प्रवास तुम्ही त्या पुश सायकल जी म्हणताय, जी तुम्ही डिझाईन केली होती स्वतः, ती करत करत तुम्ही पोहोचलात. पण एक मध्ये प्रॉब्लेम झाला एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या अलीकडे. तुम्ही एक अजब विक्रम केलेला आहे, तो म्हणजे एका पायाने सायकलिंग करत करत जवळजवळ तुम्ही 3000च्या वर सायकल प्रवास केलेला आहे. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार, मी अवधूत यरगोळे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकल वारी या इंटरव्ह्यू सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. तुम्हाला तुमच्या पहिल्या सायकलची शपथ आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा, आता गोवा, रत्नागिरी, ठाणे, सातारा, सोलापूर, हाँगकाँग, थायलंड, अर्जेंटिना, कॅनडा. नाही मी भूगोलाचा अभ्यास वगैरे असा नाही करत आहे. ह्या देशामध्ये ज्यांनी सायकलवारी त्यांची केलेली आहे अशा एका व्यक्तिमत्वाशी आज आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आणि स्वागत करूया आपण त्यांचं. त्यांचं नाव आहे राजेश खांडेकर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, लहानपणी तसं मी पण जसं प्रत्येक युवक लहानपणी सायकल चालवतो, त्याच्याकडे सायकल येते, तसं मीही सायकल चालवायचो आणि चालवता चालवता मध्येच एकेका पायाने नुसतं पायडल मारून पुढे पुढे जात राहायचो थोड्या वेळ, मग परत दोन्ही पायांनी चालवायचो. पण तुम्ही एक अजब विक्रम केलेला आहे, तो म्हणजे एका पायाने सायकलिंग करत करत जवळजवळ तुम्ही 3000च्या वर सायकल प्रवास केलेला आहे. ही जी तुमची गोष्ट आहे, हा जो तुमचा विक्रम आहे, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. ही काय गोष्ट आहे? नमस्कार, मी राजेश खांडेकर. मी 2020 मध्ये अर्जेंटिना ते कॅनडा सायकलिंगला गेलो होतो, कारण करोनाच्या याच्यामुळे ते जमलं नाही, मला पुन्हा परत यावं लागलं. तर 2 वर्षामध्ये गॅप झाल्याच्या नंतर काहीतरी जगावेगळं असं करायची माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. कारण 2 वर्षात तुम्ही कुठे करोनामुळे जाऊ शकत नव्हता, त्यामुळे भारतातच काहीतरी जगावेगळं असं काय करायचं ह्या विचाराने मी एक नवीन जगावेगळी सायकल माझ्या वर्कशॉपमध्ये, माझं वर्कशॉप आहे ठाण्यामध्ये, तिथे मी सायकल बनवायला घेतली, जी एका पायाने, म्हणजे त्याला पुश बाईक म्हणतात. एक पाय त्या प्लॅटफॉर्मवर ठेवून एका पायाने जमिनीवर पुश करत ती सायकल पुढे पुढे ढकलायची असते. तर त्या उद्देशाने मी ती सायकल बनवायला घेतली. जरा साधारण 2 महिन्याच्या मेहनतीने मी ती सायकल बनवली आणि ती सायकल घेऊन कुठे जायचं, तर हा विचार करत असताना जे नितीनजी गडकरी साहेबांनी बनवलेला जो चायना बॉर्डरच्या इथे जगातला सगळ्यात उंच मोटेबल रोड आहे उमलिंगला पास, इथून सुरुवात करायचा माझा विचार झाला आणि मी तिथपर्यंत पोहोचलो. आणि त्या उमलिंगला पास पर्यंत पोहोचल्यानंतर तिथून जी सायकलिंग सुरुवात केली, तिकडचं वातावरण अगदी अप्रतिम होतं, म्हणजे एखाद्या स्वर्गात गेल्यासारखं तिकडचं दृश्य होतं. मी जायच्या 2-3 दिवस आधी तिथे प्रचंड पाऊस पडत होता, पण माझं नशीब चांगलं की तिथे गेल्याच्या नंतर अगदी वारा नाही, काय नाही. व्हिडिओ बघायचो मी दुसऱ्यांचे, का तिथे प्रचंड उभं पण राहता येत नव्हतं, असं वारा असायचा. तर मी गेल्याच्या नंतर मला माझं देवाची कृपा माझी का ते तिथे मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, हवा नाही, पाऊस नाही, काय नाही व्यवस्थित. मी जवळजवळ 1 तासभर तिथे उभा राहिलो. फोटो वगैरे काढल्यानंतर मला तिकडचं जे जगातल्या सगळ्यात उंच मोटरेबल रूटवर आपण आलोय ह्याचा अभिमान वाटायला लागला. आणि जी मी सायकल घेऊन चालवायला घेतली होती, जी पुश बाईक बोलतात त्याला, त्या सायकलने मी तिथून सुरुवात करणार होतो, ह्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिथून नंतर मग निघालो आणि ऍक्च्युली खालीपर्यंत पोहोचलो त्याच दिवशी. एवढा सगळा प्रवास तुम्ही त्या पुश सायकल जी म्हणताय, जी तुम्ही डिझाईन केली होती स्वतः, ती करत करत तुम्ही पोहोचलात. पण एक मध्ये प्रॉब्लेम झाला एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या अलीकडे.
तर तिथे माझे पायाचे दोन्ही जॉईंट दुखायला लागले. अच्छा. ते काय त्याला म्हणतात, ते काहीतरी झालं मला दोन्ही पायाच्या जॉईंट मध्ये, ते पुश करून करून सायकल. मग तिथे मला ती माझी मोहीम थांबवावी लागली. मग घरी ठाण्यात येऊन पुन्हा ती ट्रीटमेंट करून पायाची पुन्हा मी 2 महिन्याने पुन्हा मी तिथे गेलो, 1.5 महिन्याने. अच्छा. आणि मी पुन्हा जिथून स्टॉप केलं होतं तिथूनच सुरुवात करून कन्याकुमारीपर्यंत पोहोचलो. या एवढ्या सगळ्या मोठ्या प्रवासामध्ये बाकी तुम्हाला आता एक मोठाच गोष्ट घडली, पायाची दुखणं, आणि तुम्हाला परत वगैरे यावं लागलं. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही परत गेलात आणि कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास सुरू केलात किंवा त्याच्या आधीचा प्रवास, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कोणकोणती आव्हानं आली, काय काय गोष्टींना सामोरं जावं लागलं? जसं क्लायमेट चेंज होत गेलं तसं म्हणा, किंवा अजून काही असं? आव्हानं मला फक्त लेह लडाखच्या इथेच झाली. म्हणजे जे उमलिंगला पास टू मनाली ह्या मधला जो पॅच आहे त्या पॅच मध्ये थोडस थंडीचा त्रास झाला. कारण माझ्याकडे टेंट नव्हता आणि गरम कपडे तर होते, पण मिलिटरी कॅम्प मध्ये राहिल्याच्या नंतर ते मोठ्या बंक मध्ये बेड देतात झोपायला त्यांच्या ह्याच्यात मध्ये. म्हणजे त्यांच्याकडे ब्लँकेट वगैरे असतात. मग ते मिलिटरीवाले मला ते ब्लँकेट वगैरे देऊन झोपायचे, म्हणजे झोपायला द्यायचे असं. म्हणजे त्रास तर कुठे झाला नाही, तो एकच त्रास झाला पायाचा, बाकी त्रास नाही. लोकांचं सहकार्य मिळत गेलं आणि माझ्या सायकलचं त्यांना अप्रूव्ह वाटत होतं. एखादा काही किस्सा तुम्हाला आठवतोय की कोणीतरी सायकल विषयी कोणी काही बोललंय किंवा काही मला चालवायला देता का, असं काही कोणी? नाही, चालवायला देतात तर हे प्रत्येक जण विचारायचा. चालून दाखवली पण, माहिती त्यांनी दाखवली पण, त्यांना दिली पण चालवायला, म्हणजे कशी चालते ते. बोलतात एवढा लांबचा प्रवास तू असा पुश करून आलास, तुझं खूप कौतुक आहे वगैरे वगैरे असं बोलायचे. आणि प्रत्येक जण ज्यांना म्हणजे जे बोलायचे नाही पण ते सायकल माझी वरतून घालून बघायचे, कुठे मोटर लावली आहे का, कुठे इंजिनला आहे का, असं. अच्छा सर, इतका मोठा तुम्ही प्रवास केलेला आहे. खरं तर हा एक विक्रम म्हणता येईल, विश्वविक्रम म्हणता येईल. मला आठवत नाही की कोणी असा एका पायाने ह्या सायकलने प्रकारे प्रवास केलेला आहे. मला विचारायचं असं होतं की मग तुम्ही वर्ल्ड रेकॉर्डसाठी वगैरे त्यामध्ये प्रयत्न केलेला का? मी ऍक्च्युली वर्ल्ड रेकॉर्डसाठीच ही सायकल बनवली होती आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांना कॉन्टॅक्ट पण केलं होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही कुठल्या कंपनीची सायकल असायला पाहिजे, तू मॅन्युफॅक्चरिंग केली आहे तर तशी नाही चालणार, कुठल्या तरी ब्रँडची सायकल असते तशी, तर ते आम्ही तुझं रेकॉर्ड हे केलं असतं. सर, एक सामान्य प्रेक्षक म्हणून, एक बघणारा म्हणून हे दोन्हीची जर तुलना केली आपण, तर हे सगळं घेऊन कॅरी करणं, त्यामुळे हा विश्वविक्रम नक्कीच तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर केलेला असं विश्वविक्रमच म्हणायला लागेल. फक्त माझा तो कुठे नोंद नाही झाली त्याची. बरोबर. मी ज्या सायकलनी जे केलंय जगातल्या उंच, म्हणजे जगातला उंच मोटर बोल रूट म्हणजे 19,300 फुटावरून जे केलंय मी सुरुवात, आणि जे 0 लेवल म्हणजे कन्याकुमारी तिथपर्यंत असं कोणी जगामध्ये केलेलं नाहीये, कोणीच केलं नाही. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि जबरदस्त गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे जर का फोटो उपलब्ध आहेत तर आपण ते आपल्या प्रेक्षकांना नक्कीच दाखवूया. नक्की नक्की नक्की. सायकल कशी आहे आणि त्यातले टप्प्यांवरती तुम्ही कसे कसे दिसत गेलात वगैरे वगैरे. अशीच एक गोष्ट मला वाटतं तुम्ही 2020 साली त्या गोष्टीचा प्रयत्न केलेलात. आपण जेव्हा बोललो तेव्हा तुम्ही मला ती एक थोडक्यात सांगितलीत, तर तीच मला वाटतं प्रेक्षकांना ऐकायला खूप जास्त धमाल येईल की जे तुम्ही अर्जेंटिनावरनं सुरू केलं होतं आणि त्याचं पुढे काय झालं नेमकं. मी 12 मार्च 2020 ला मुंबईवरून अर्जेंटिनाला गेलो. 12 मार्च 13 मार्च अर्जेंटिनाचे एक साऊथ साइडला एक शहर आहे बाई ब्लांका म्हणून. अच्छा. त्या बाई ब्लांका मधून सुरुवात केली आणि साधारण 8 दिवसच चालवली असेल किंवा 6-7 दिवस चालवली आणि तिथे 18 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालं. मला तर वाटलं की त्यांचं काय वार्षिक त्यांचा सण वगैरे असेल किंवा सुट्टी असेल म्हणून गाड्या दिसत नाहीत रस्त्यावर, असं माझं गैरसमज. पण नंतर मला कळलं की इथे पण लॉकडाऊन सुरू झालाय. अच्छा. मग येणारे ट्रक पण रस्त्यावरचे कमी झाले होते, म्हणजे क्वचित दिसायचे. तर मग तिथे एक पोलिसांनी मला थांबवलं आणि ते म्हणाले तुला आता सायकलवरून पुढचा प्रवास करता येणार नाही, तू इथेच हॉटेल घे आणि राहा. कारण तेव्हा 1 दिवसाचं लॉकडाऊन होतं, नंतर 1 आठवड्याचं केलं,
नंतर 15 दिवसाचं केलं, असं वाढत गेलं ते. वाढत गेलं ते. तर त्यांनी मी म्हटलं माझं आता इथे राहायची इच्छा नाही, तर ते बोले पॉलिटिशियन चल. मग त्यांनी मी जायच्या आधीच तिथे एक डॉक्टर आणि त्यांचं कंपाऊंडर बोलून ठेवले होते माझी चेकिंग करायला कोरोनाची. तर त्या पॉलिटिशियनला गेलो, मग त्यांनी मला चेक केलं त्या डॉक्टरनी वगैरे. तर ते डॉक्टर पण एवढे छान होते की त्यांनी नंतर मला जेवायला पण घेऊन आले आणि म्हणाले की तू तुझ्या एम्बेसीला कॉन्टॅक्ट कर, नाही तर हे तुला कोरोना सेंटर मध्ये टाकतील. 14 दिवस तुला क्वारंटाईन करायला ठेवतील, त्यांना त्यांच्या सेंटरमध्ये घेऊन जातील. त्यापेक्षा तू एम्बेसीला कॉन्टॅक्ट कर, मग ते तुझी व्यवस्था करतील कुठेतरी. मग मी काय एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला, मग त्यांचं आणि पोलिसांचं बोलणं झालं. तर असं एकंदरीत माझा तो प्रवास झाला. आणि पुढे सगळ्या बॉर्डर बंद होत्या किंवा तिथे. आणि ऍक्च्युली ते करोनामुळे ना लोकांना सगळ्यांना लांब गेलो होतं. म्हणजे घरातला तुमचा भाऊ जरी असेल तरी तुम्ही त्या भावाकडे पण त्या कोरोनाच्या दृष्टिकोनातूनच बघत होता. भीतीच होती. तर मी तर बाहेरून आलो होतो. मला पाणी पण कोणी, मी एका पोलिसला जाते तर रस्त्यामध्ये पाणी संपलं म्हणून एक पोलीस चौकी होती, तर त्या पोलिसांना विचारलं तर पाणी भरून द्या बाटली. तर ते लांबूनच मला बोलत दे जा म्हणून, नाही तर तुला चौकीमध्ये बंद करतो. अशी परिस्थिती तेव्हा झाली होती. बापरे. म्हणजे अगदी लोकांचं सहकार्य मिळणंच बंद झालं होतं मला तेव्हा तिथे. मग पुढचा प्रवास मला ते म्हणजे एकीकडे तुम्हाला ते मिळतही नव्हतं आणि दुसरीकडे अशा संपर्कातनं बातमीमधनं तुम्हाला लोक एक सपोर्ट पण देत होती. बरोबर. ते लास्टला जे सपोर्ट मिळाले मला ते अर्जेंटिनामध्ये जेव्हा लॉकडाऊन मध्ये ते सपोर्ट मिळाले. पण कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा हे पोलिसांचं आणि लोकांचं. बरोबर. आणि एका घरामध्ये मी रात्री राहिलो तर ते बोलले तू कुठून आलाय. मी बोललो मी भारतातून आलोय, आता बाई बांगले म्हणून स्टार्ट केलंय. तर त्यांनी पण मला बाहेर त्याच्या कंपाऊंड मध्ये जागा दिली झोपायला, म्हणजे टेंट लावायला. पण ते एका कोपऱ्यात दिली आणि ते लांब म्हणजे जवळ त्या कोरोना स्टार्ट झालं होतं जस्ट, त्याच्यामुळे एवढं त्यांना भीती नव्हती. तर त्या लोकांनी माझ्यावर फोटो वगैरे काढले वगैरे, सगळं ते व्यवस्थित झालं होतं. अच्छा. असं तुमचे अनुभव जबरदस्त आहेत. तुमच्या विश्वविक्रमाचा सुद्धा आणि आता जो सांगितलं तो सुद्धा. हे सगळं ऐकून आमच्या प्रेक्षकांना नक्की ऐकायला आवडेल की भारतात, आपल्या इथे आणि भारताबाहेर नेमके अशा किती ठिकाणी तुमची सायकल वारी झालेली आहे. मी भारतामध्ये जवळजवळ माझा संपूर्ण भारत सायकलवरून भटकंती झालेली आहे. म्हणजे अगदी मुंबई ते कन्याकुमारी, मद्रास, भुवनेश्वर, कलकत्ता, दार्जिलिंग, गँगटोक, भूतान, आसाम, नंतर इलाहाबाद, पटना, मथुरा, आग्रा, दिल्ली, परत वैष्णोदेवी, आणि मग तिथून खाली जयपूर, गांधीनगर, मुंबई, असं माझं सायकलिंग झालं होतं तेव्हा. आणि नंतर मी कन्याकुमारीला 2 वेळा गेलोय, गोव्याला 3 वेळा गेलोय, परत अष्टविनायक यात्रा केली आहे. बरंच सायकलिंग भारतामध्ये झालंय. मग भारतातून बाहेर जायचा हा विचार तेव्हा आला होता मला 2007 साली. तर आता मी पुन्हा माझं जून मध्ये जायचं प्लॅनिंग आहे. अच्छा. तेच अर्जेंटिना ते कॅनडा. 17 देशांचं एक्सपिडिशन आहे ते माझं. वाव. सर आपलं वय काय आता? माझं वय 53 आहे. 53. आणि तुम्ही हे केव्हापासून चालू केलं हे सगळी भटकंती? हे मी भटकंती वर्ष 18 असताना चालू केलंय. म्हणजे ज्या वयामध्ये आम्हा तरुणांच्या त्यात बाईक येते त्या वयापासून तुम्ही सायकल घेऊन हे सगळा प्रवास सुरू केलात. आणि आता जे तुमचं वय आहे तोपर्यंत मला वाटतं असे किती बायकर्स आहेत की ज्यांचा एवढा प्रवास झाला जो यांनी सायकलने केलाय फक्त. खरंच हे जबरदस्त अचिव्हमेंट आहे. म्हणजे तुमच्यासारखं सायकलिंग किंवा ह्या सीटवर या खुर्चीमध्ये जे बसतात त्यांच्या सारखं सायकलिंग जर का कोणाला जमलं तर गाड्यांची आणि बाईकची किती गरज उरेल. आता मला प्रश्न पडायला लागलाय इकडे. तर मला तुम्ही एकंदरीत सांगू शकता की एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये तुमचा एकूण प्रवास हा किती किलोमीटरचा झाला असेल? अंदाजे नाही, मी ते लिहून ठेवलेलं होतं. 60,800 किलोमीटरचा माझा सायकलिंगचा प्रवास झाला आतापर्यंत जगामध्ये आणि भारतामध्ये. 60,800.
आणि आता जे आहे अर्जेंटिना ते कॅनडा ते साधारण 19,800 किलोमीटरचं असणार आहे. म्हणजे 60,800 आणि 19,800 किलोमीटर असं होणार आहे. जबरदस्त सर. तुम्हाला या प्रवासासाठी आणि या सगळ्या पुढच्या तुमच्या सगळ्या प्लॅन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे सगळे प्लॅन्स पूर्ण होवोत आणि आम्हाला तुमच्या बातम्या, तुमचे फोटोज, तुमचे प्रवास बघायला मिळत, ऐकायला मिळत, पेपरामधनं वाचायला मिळत. इथे मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतं की आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? सायकल प्रेमी फाउंडेशन हे खूपच चांगलं आहे आणि ऍक्च्युली मी पण त्याचा मेंबर आहे. मी पण कधी कधी त्यांच्याबरोबर सायकलिंग करतो. म्हणजे करायची इच्छा आहे पण वेळ नसते, त्याच्यामुळे मला ते थोडंसं जमत नाही. पण सायकल प्रेमी फाउंडेशन एकच खूपच छान यांचा उपक्रम आहे आणि ह्यांनी तो दिवसेंदिवस लोकांपर्यंत आणि जनतेसमोर ते त्यांनी जर का व्यवस्थित हे केलं तर ते आणखीन लोकांना मेंबरशिप म्हणजे मेंबर करून घेतील. कारण सायकलिंग हे जगामध्ये सगळ्यात आवडता विषय आहे. बरोबर. म्हणजे लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत. बरोबर आहे. खरंच आश्चर्य आहे नाही की सायकलिंग जसं सर आता म्हणाले हा जगातला सगळ्यात आवडता विषय आहे, तरीही जगामध्ये प्रदूषणामध्ये आपण बरंच चांगल्या नंबरवरती आहोत. हे विरोधाभास आहे, विसंगती आहे खूप मोठी. पण मला वाटतं जसे सर आहेत, जशी ही संस्था आहे आणि या सीटवरती बसणारा प्रत्येक जो सायकलवीर आहे त्याच्यामुळे हे चित्र नक्कीच बदलेल. नक्की नक्की नक्की. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या या सायकलवारी इंटरव्ह्यू सत्रामध्ये यापुढेही आपण अशा अनेक सायकलवीरांना भेटणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय, पण तुम्हाला तुमच्या पहिल्या सायकलची शपथ. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हे करता करता फिट रहा, हिट रहा, सायकल चालवत राहा. तोपर्यंत ट्रिंग ट्रिंग.